आज आपण या व्हिडिओमध्ये क्रिसमस निमित्ताने वसई कशी लाइटिंगने उजळून निघालेली आहे ते पाहणार आहोत। हे सिरलेवाडीचे चर्च आहे। हे पहा लाइटिंग यांची। पुढे गेल्यानंतर हे दोन तलावाला दोन्ही रस्त्याच्या साइड लाईनी अशी सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे। देवाचे आज हो साकारले साकारले हे सुद्धा दोन तलावालाच आहे। याचं सुंदर असं सांता क्लॉज उभा केलेला आहे। त्यात मेरी क्रिसमसचं बोर्ड आहे। हे पाहण्यासाठी इकडे भरपूर लोकांची गर्दी जमते। ह्याच्याच साईडला त्यांनी असं एक सेल्फी पॉइंट बनवलेला आहे फोटो काढण्यासाठी। पहा पुढे हे पेट्रोल पंप आहे। इकडे सुद्धा अशी सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे। हे बघा पाहण्यासाठी इकडे भरपूर गर्दी जमलेली असते संध्याकाळच्या टाइमात। हा सेल्फी पॉइंट आहे। हे नांदांचं रस्त्यावरची लाइटिंग आहे। त्या लोकांनी सुद्धा रस्त्याच्या दोन्ही साईडला अशी सुंदर अशी लाइटिंग करून वसई उजळून टाकलेली आहे। लोक फोटो काढण्यासाठी संध्याकाळच्या वेळेला इकडे येतात। ही लाइटिंग बघण्यासाठी सर्वांनी जरूर संध्याकाळी एकदा फेरी मारावी। हे राणेबटचं गेट आहे। लोकांनी सुद्धा सेल्फी पॉइंट बनवलेला आहे। वर असा हवेत फिरणारा स्टार आहे। असं सुंदर असं गेट आहे। त्या साईडला सुद्धा फोटो काढण्यासाठी त्या लोकांनी सांता क्लॉजच्या बाजूला बसून फोटो काढण्यासाठी बनवलेलं आहे। हे नानबटचं एंट्री गेट आहे। पाहू शकता कशी सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे। नानबट चर्च मधलं आहे। हे पहा हा नानबट तलावामध्ये सुशोभित केलेला तलाव आहे। हे बघा कारच्या वेगवेगळ्या लाइटिंग याच्यातून आपल्याला पाहायला मिळतात। हे बोईन चर्च आहे। बोईन चर्चला सुद्धा सुंदर लाइटिंग केलेली आहे। त्या लोकांनी सुद्धा तलावाने अशी लाइटिंग करून सुशोभित केलेलं आहे। बाजूला त्याची छोटी छोटी झाडं लावून त्यांनी त्याच्यावर लाइटिंग सोडलेली आहे। इकडे गेल्यावर हा पाहण्यासारखा नजारा आहे। त्यांचाच एक गाईचा गोठा आहे। इकडे असा धबधबा दाखवलेला आहे। त्या धबधब्यामध्ये त्यांनी छोटी छोटी असे मासे सुद्धा सोडलेले आहेत। हे बोईन चर्चचं लाइटिंग आहे। ही वेलकरणी माता वाघोली वर्देस वाघोलीचं चर्च आहे। इकडे सुद्धा अशी सुंदर लाइटिंग केलेली आहे।